नमस्कार मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती 2026 साठी अति महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच बोडमास हा शिकणार आहोत. ओके. जर तुमचा बोडमास अ, प्रत्येक वेळेस बोडमासवर आपल्याला 1 ते 2 क्वेश्चन हमखास विचारले जातात. जर तुमचा बोडमास पक्का असेल, तर तुम्हाला 1 ते 2 मार्क म्हणजे सहज मिळून जातील. ओके. तर चला तर मग आपण तशीच एक सिरीज म्हणजे हा टॉपिक बोडमास हा टॉपिकवर आपण एक सिरीज सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपण 2023 ते 2024 पोलीस भरती 2026 साठी 23-24 मध्ये पी-वाय-क्यू सिरीज म्हणजे जेवढे आपल्या बोडमासवरले 23-24 वरले जेवढे क्वेश्चन पडलेत तेवढे क्वेश्चन आपण पी-वाय-क्यू सिरीज मध्ये आपण इथं चालू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं चला लक्ष द्या मित्र. तर आपण सुरुवात करू आपण बोडमास शिकाय. ओके. बोडमास अति महत्वाचा टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी आणि ऑल स्पर्धा परीक्षेसाठी. ओके. तर चला तर मग बघा. बोडमास आता पहिले बोडमास म्हणजे काय? बोडमास म्हणजे काय? हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. बोडमास म्हणजेच याला बी म्हणतात कंचे भागो बेव. काय म्हणतात बाबा? कंचे भागू बेव. बाबा मोडमास आता याच्यात बघा हे ब्रॅकेट झाला ऑफ झाला. ओके. हा डिव्हिजन झाला मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे झालं आपलं इंग्लिश मध्ये सेमी मध्ये. ओके. ज्याला बोर्डमास माहित नसेल तर आपण लहानपणापासून शिकलो. तर बी म्हणजे ब्रॅकेट असते बाबा. ओ म्हणजे ऑफ चा चे ऑफच्या जागी आपण इथं इंटू द्यायचं. ओके. आणि डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए म्हणजे ऍडिशन म्हणजे बेरीज. एस म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तसंच मराठीतून कंचे भागू बेव. कंचे क म्हणजे कंस चे म्हणजे चाचीचे इथं गुणाकार. अगोदर कंस सोडून घ्यायचा दादा. असा जर कंस आला तर अगोदर कंस सोडव. नंतर त्याचा भागाकार कर. नंतर त्याचा गुणाकार कर आणि नंतर त्याची बेरीज कर. ओके. गुणाकार नंतर मग भागाकार करायचं झालं तर हे भागाकाराचं साइन दादा. हे गुणाकाराचं हे बेरीजचं नंतर शेवटी तुला काय करावं लागेल वजाबाकी. शेवटी काय करायचं वजाबाकी करायचं आणि असे हमखास प्रश्न विचारतात. एक नाही दोन, एक दोन मार्क ऍटलिस्ट एक दोन तर राहतातच. जर एखादी क्वेश्चन आला तर 3 मार्क तुम्हाला विचारू शकतात. पण आजकाल बोर्डमास हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. ओके. त्याच्यासाठी आपण पोलीस भरतीचे जे पी-वाय-क्यू क्वेश्चन आहेत 23-24 मधले जेवढे बोर्डमासचे आहेत तेवढी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि ती सिरीज तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला काय करायचं बेटा सबस्क्राईब करायचं आणि चॅनेलला शेअर करायचं. ओके. चला तर मग आजचा आपण पहिला क्वेश्चन शिकूत. हा जर भाग कळाला असेल कंचे भागो बेव आपण लहानपणापासून शिकत आलो तरी पण हा क्वेश्चन जास्त जणांचे चुकतात दादा. काय होतात चुकतात. कारण का आपण गडबडीत काहीतरी करायला जातो आणि काहीतरी दिसतो गडबडीतच होऊन जाते. ओके दादा. चला कंचे भागू बेव. फक्त मी काय करतो इकडे बघा. हं, आपण इथं काय करू इथे लिहून ठेवतो मी बी-ओ-डी बोडमास. ओके. हा आपला झाला बोडमास. पहिल्यांदा स्वरूप ब्रॅकेट नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे पहिल्या स्वरूप कंस सोडव दादा आणि नंतर भागाकार कर नंतर गुणाकार कर नंतर बेरीज कर नंतर वजाबाकी कर. ओके. चला तर मग आजचा आपला पहिला क्वेश्चन जे विचारला होता मुंबई शहर 2024 ला. ओके. साधा सिंपल गुणाकार विचारला होता. काय या दोघांचा गुणाकार करायचा आणि लिहायचं. हे तर सहज कोणी बी सांगू शकते. पण आता याला जर तुम्हाला एक ट्रिक सांगतो. 100च्या जवळचा गुणाकार वर असो या खाली असो, 1000च्या जवळचा वर असो या खाली असो, अशा जर पद्धतीत तुमचा जर गुणाकार करायचा झाला तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. म्हणजे 95 गुणिले 105. 95 गुणिले 105 याला करत असताना आता याला बघा मी याला असं लिहू शकतो. हे 100 किती कमी दादा 5 कमी. किती कमी 5 कमी. हे इंटू ला इंटू राहू दे. हे 100वर किती आहेत माय हे 5 आहेत. मी असं काय केलो जर तुम्हाला 100च्या जवळची संख्या आणि 1000च्या जवळची संख्या असेल तरी पण तुम्ही असं करू शकता. आणि डायरेक्ट जर मग तुम्ही डायरेक्ट करायचं झालं तर डायरेक्ट हे करू शकता 95 गुणिले 100. ओके.
तर ही याच्यासाठी सांगतो, की कदाचित दुसरे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता यावं. ओके. आता मला सांगा, हे म्हणजे हे ए झालं, हे झालं आपलं ए मायनस बी आणि हा झाला ए, याला ए मानायचं. प्लस आणि हा झाला बी. आपल्याकडे एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर आपण नेहमी करतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. तर हे असते दादा एका एका कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ओके. म्हणजे ए चा वर्ग आणि बी चा वर्ग. तसंच ए म्हणजे कोण? 100 म्हणजे 100चा स्क्वेअर मायनस 5चा वर्ग. ओके. 100चा स्क्वेअर म्हणजे काय? 100चा स्क्वेअर किती असतो दादा? ह्या 100 वर 2 झिरो लावायचे म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला. हे झाला 10,000. तर 5चा वर्ग किती माय? 25. तर 10,000 मधून 25 गेलं म्हणजे आपल्याकडे माहित आहे की 9,975 उरतात. किती उरतात दादा? 9,975. पण तुझा ऑप्शन म्हणजे तुझा प्रश्न कोणता असेल? 9,975 म्हणजे चौथा. मुंबई शहर 2024 ला विचारलेला हा साधा सिंपल क्वेश्चन. जर एवढं जरी करत नसाल तर तुम्ही डायरेक्ट बी करू शकता 105 गुणिले 95. ओके. हे तर सगळ्यांना माहित आहे. पण हे तुम्हाला एक्स्ट्रा माहित राहावं हे याच्यासाठी. तू असा जरी सॉल्व्ह केलास तर तुझा आन्सर हेच येते 9,975. आता बघा एकक स्थानी पाचा पाचा 25 आहे. म्हणजे हा तर ऑप्शन आपला पहिला इथंच कटला. पहिला कटला. ओके. मग 500 ओके. 5 एक 5 इंटू 9 ला 5 म्हणजे डबल 5 म्हणजे 9 ला 5 हातच्या किती बेटा? इथं प्लसचं साइन दे हा. 5 5 25 हातच्या आली इथं 2 म्हणजे 0 ला 0 इथं 2 आले 5 आणि 2 7 म्हणजे किती आले 75. दुसरं 75 कुठं आहे काय? नाही. म्हणजे तुझा आन्सर हेच आहे. शॉर्ट बी लई टाइमपास बी नाही करायचा. 2 अंकामध्ये त्याचं उत्तर घटलं. हे बी मेथड चालते आणि हे बी चालते. जसं तुम्हाला पटलं तसं सॉल्व्ह करायचं. ओके. चला तर मग बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा कधी विचारला होता? मुंबई शेअर 2024. मॅक्झिमम 2024 आणि 23चेच क्वेश्चन आहेत. ओके. तर बघा आता 55 मायनस 25 हे भागाकार 5 प्लस 30 इक्वल टू काय? आता इथं आपल्याकडे बघा इथं दिले की हे 55 आहे, माय हे 25 आहे आणि हे भागाकार हे 5 प्लस 30 हे एवढं मोठं आहे आणि याला आपल्याचं उत्तर काढायचे. तर काहीच करू नको दादा. आधी आपल्याला फक्त इथं लिहून घे कंचे भागू बेव कंचे भागुबेव भागुबेव. ओके. म्हणजेच बोडमास बोडमास. ओके. इथं ब्रॅकेट आहे काय? ब्रॅकेट नाही. ओके. डिव्हिजन डिव्हिजन आहे. मग अगोदर काय करायचं बेटा? डिव्हिजन करायचं म्हणजे भागाकार करायचा. मग भागाकार कसा करशील? हे 55 55 जशाला तसं लिही. मायनसला मायनस 5 एक 5 5 5 25 म्हणजे इथं आलं 5 प्लस 30. ओके. प्लस 30. तर मग आता मल्टिप्लिकेशन भागाकार झाल्यावर काय गुणाकार. गुणाकार याच्यात दिसतोय दिसतोय नाही दिसत. मग गुणाकार करत नसेल तर मग काय करायची? बेरीज करायची. काय करायची दादा? बेरीज. आता बेरीज आता इथं मायनस आहे म्हणजे हे याच्या पुढे काय नाही म्हणजे काय असते? प्लस असते. प्लस आणि हे 30 5 5 आणि 3 किती 85 मधून 5 गेले म्हणजे याचं उत्तर आलं 80. हाय का आन्सर बघा. 80 कुठं आहे? इथं 4. ओके. असे एकदम साधे सिंपल क्वेश्चन. फक्त आपल्याला हा नियम कळायला पाहिजे. कंचे भागू बेव. क म्हणजे कंस. ओके. कंचे चे म्हणजे गुणाकार लावायचा. भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. ओके. साधा सिंपल क्वेश्चन कळाला बेटा? एकदम. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन. ओके. चलो. आता हा बघा विचारला होता मुंबईच हाच. मुंबईलाच विचारला होता. मुंबई शहर. ओके. म्हणजे 2024चाच क्वेश्चन आहे. तर बघा जर आपल्याला विचारले जर म्हणजे 8x-4 इक्वल टू कोण आहे दादा? 3x प्लस 6 आहे. ओके. प्लस म्हणजे बेरीज मायनस म्हणजे वजाबाकी. ओके. एवढं तर सर्वांना कळते. तर आपल्याला विचारलंय की x प्लस 1 चा क्यूब काय?
एक्स प्लस वनचा क्यूब काय हे काढायचे. मग हे काढत असताना ओके, हे काढत असताना बघा, आधी आपल्याला एक्स ची किंमत काढून घ्यावं लागेल आणि साधी सिंपल आहे दादा. हे बघ, इथे 8x आहे. जिथं जर चल, याला चल म्हणतात, जर चल समान असेल, त्याचा घातांक समान असेल, तर त्याची बेरीज आणि वजाबाकी होते, नसता होणार नाही. हे इकडल्या गावात आहे, याला इकडल्या गावात घेऊन ये. इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय झालं दादा, मायनस झालं. आणि ह्या -4 ला तिकडे पाठव. ओके, इकडे +6 कर. हे इकडे येऊन काय झालं, प्लस झालं. मग 8x मधून 3x गेले, किती उरले? 8 मधून 3 गेले, आपले किती उरतात दादा? 5x. किती? 5x. ते 8 मधून 3 गेले 5, x ला x बरोबर. आणि 6 आणि 4 किती? 10. मग मला x पाहिजे, तर x बरोबर हे 10, हे 5 याच्या भागाकारात जातील आणि x बरोबर 5 दोन्ही 10. एक्स बरोबर काय? 5 दोन्ही 10, म्हणजे x ची किंमत आपली 2 निघाली. मग तुम्हाला विचारलंय की x प्लस 1 चा होल क्यूब म्हणजे घन किती? काहीच नाही. x च्या जागी 2 ठेव आणि तर याचा काय कर, घनकार. 2 आणि 1 3, आणि 3 चा घन, 3 चा घन किती दादा सांग? 27. हाय काय बघ. 3 चा घन किती? आणि आपल्याला हे कमीत कमी आपण 1 ते 15 पर्यंत आपल्याला घन माहित पाहिजेत आणि 1 ते 30 पर्यंत आपल्याला वर्ग माहित पाहिजेत. तेव्हा आपण कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करतो आणि फास्ट जमतात पण. ओके, फास्ट जमतात पण. याचं उत्तर आलं 3 चा घन म्हणजे 27. संचा किती आलं बेटा? याचं उत्तर आहे 27. साधं सिंपल क्वेश्चन. ओके, समजा. चला तर मग नेक्स्ट म्हणजे पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. बघा, आता ह्या टाईपच्या तर हमखास दिसणार म्हणजे दिसणार. तर हे बघा, एकदम सोपा साधा. जर काय म्हटलंय दादा आपल्याला इथं, यानं म्हटलंय की हे जे आहे आपलं 17 गुणिले 29 किती आहे बापू? 493 आहे म्हणाले. किती आहे बेटा? 493. तर याचं उत्तर काढा म्हणाले. अरे बापू, हे तर एवढं सोपं आहे. हे 170 जशाला तसं लिहायचं आणि हे 029. अरे बापू, टेन्शन नको घेऊ. याला लिहायची काय गरज आहे काय रे? याचं उत्तर तुला इथंच काढलेलं आहे. गुणाकार बी करायची गरज नाही. डायरेक्ट याला उत्तर इथं लिहून टाकायचं आणि मग विचार कर. गुणाकारात तुला पॉइंट मात्र कळाले दादा, कळाले पाहिजे दादा, कुठं द्यायचे ते. हे बघ, बघ इकडे. आता बघ, याचा गुणाकार एवढा आहे. संख्या काय बदलल्या काय दादा? 17 आणि 29 इथं पण आहे. याचं इथं लावलं. पण इथं का 170 आहे. पण घाबरायचं काम नाही. याचा गुणाकार केलास की 0 लावून टाक. म्हणजे इथं आलं 49, 30. ओके. मग आता तुला इथं पॉइंट द्यायचे दादा. इथं तुझा पॉइंट आहे. तर काय करशील? 1, 2, 3 नंतर पॉइंट. 1, 2, 3 नंतर पॉइंट. म्हणजे तुझं उत्तर येणार 4.930. म्हणजे 0ची लिहायची बी काही गरज नाही. म्हणजे 4.93 कुठे दिसतंय? 4.93 इथं उत्तर तुझं आलं. म्हणजेच हे तुझा झाला ऑप्शन नंबर 4. ओके. बघ, किती साधा सिंपल क्वेश्चन आहे. ओके, सिंपल उत्तर इथंच असते. फक्त पॉइंट कुठं द्यायचं हे कळायला पाहिजे. गुणाकारात जेवढे अंक पॉइंटच्या नंतर असतात तेवढे अंक इकडून मोपायचे आणि नंतर पॉइंट द्यायचा. ओके बेटा. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, एकदम सिंपल. ओके, चलो, एकदम सिंपल. आता 25 गुणिले 25, 25 गुणिले 25 हे भागाकारात किती बेटा? 5. याचं उत्तर काय? सॉरी. चल, कंचे भागू बेव. पहिल्यांदा सुरू कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. मग इथं बाबा कंस आहे काय? नाही. गुणाकार आपलं भागाकार आहे काय? आहे. मग अगोदर भागाकार करून घे. हे 25 ला 25, हे 5 न या 5 ला भागलास, 5 5 25, म्हणजे 2च आलं. मग नंतर गुणाकार. 25 5 किती बेटा? 125. तुझं उत्तर आलं 125. तुझं उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. मुंबई चालक. मुंबई चालक 2024. मुंबई चालक 2024 ला. एकदम साधा सिंपल क्वेश्चन. ओके, PYQ क्वेश्चन म्हणजेच आपले जेवढे क्वेश्चन आहेत
जेवढे PYQ ह्यापैकी तुम्हाला 100% या येत्या ह्या पोलीस भरती 2026 साठी हेच तुम्हाला क्वेश्चन रिपीट होतात दादा, ह्याच टाईपचे. ओके, बोडमासचे खूप क्वेश्चन आहेत बोडमासचे, आणि कमीत कमी 1-2, जास्त जास्त 2-3 मार्काला विचारू शकते. आणि हा टॉपिक म्हणजे सर्वात महत्वाचा टॉपिक कुठं पण येत आहे. ओके, चला तर मग पुढचा क्वेश्चन आपल्यासाठी 15 किती आहे बघा. आता ह्या टाईपचं दिलंय बघ, काय म्हणते, हे 15 9/6 हे भागाकार, हे 5/3, म्हणजे याचं उत्तर आपल्याला काढायचे किती येते. तर बघ, एकदम साधं सोपं, आपल्याला नियम कळायला पाहिजे. आता याला भाग जाते, याला कमी करून घ्या, याला काला वजा करून घेता बघा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे इथं किती आलं 15 3/2, आणि इथं आला आपला भागाकार 2 5/3. ओके, आता बघा, ह्या 15 15 दोन्ही 30, असं हे पूर्णांक युक्त अपूर्णांक होय, यानं याला गुणायचं आणि याच्यामध्ये काय नाही म्हणजे बेरीज करायची, ऍड करायचं. 15 दोन्ही 30, 30 आणि हे किती झाले बेटा 33, 33/2, हे भागाकारला भागाकार, 3 दोन्ही 6, 6 आणि 5 किती 11, 11/3. ओके, 11/3. मग याला सरळ पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहायचा, त्या भागाकाराच्या जागी दादा इथं गुणाकार टाक. काय टाकतोस, गुणाकार. जेव्हा गुणाकार टाकलास, खालचं वर वरचं खाली, म्हणजे खालचं वर टाकायचं आणि जे वरचं जे आहे ना आपल्या वरचं त्याला खाली टाकायचं, म्हणजे 11. ओके, मग आता इथं गुणाकारात आहे, कटू इथं कटवायचं, 11 एक 11, 11 3 33, 3 त्रिक 9 आणि भागिले 2, हे तुझं 9/2 तुझं उत्तर आलं. पुढे दिसतंय इथे बघ, तुझं ऑप्शन नंबर दुसरं दिसतंय, म्हणून याला 9/2 द्यायचं. ओके, 9/2 द्यायचं. समजलं बेटा. हम्म. आणि धुळे पोलीस म्हणजे 2024, धुळे पोलीस 2024. इथचा 7वा क्वेश्चन, आता आपला 7वा क्वेश्चन आहे, तर बघा ह्याच टाईपचा 3/5 इंटू 4/10, म्हणजे 4/10, हे भागाकार किती 2/6, तर किती म्हटलंय. धुळे पोलीस 2024, म्हणजे हा तो क्वेश्चन एकदाच विचारलाय धुळेला, ह्या बघा 2 मार्कला संगच आलाय. ओके, तर आता बघा, त्याला सरळ मला काय करायचं बेटा, हे जशाला तसं, हे जशाला तसं. हम्म, मग आता इथं भागाकार आहे, इथं सरळ काय करायचं, गुणाकार टाकायचं, खालचं वर वरचं खाली, इकडल्याला करायचं. ज्यानं आता हे इकडे याला भागाकारात आहे, तर या जसाला तसा फ्रॅक्शन, म्हणजे याचा नियम सांगतो तुम्हाला कसा आहे, A/B हे भागिले C/D च्या आकारात असा असतो. म्हणजे हा फ्रॅक्शन कसा आहे की 4/10 आणि 2/6 असा आहे. ज्या वेळेस असा असेल त्यावेळेस वरचा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन हे जशाला तसं अपूर्णांक लिहायचा, आणि हे इथं डिवाइड करायचं, डी वर जाणार आणि सी खाली येणार, म्हणजे ह्याच रूपात. ओके, तसंच याची पद्धत तशीच दादा, हे 4/10 असाच आणि 6 वर जाणार आणि 2 खाली येणार. मग इथं काय केलं आपण, 6 वर जाणार 2 खाली येणार. ओके, या पद्धतीत. मग आता हे बघ, काहीच करू नको. हा, 4 त्रिकम 12, 12 सकम 72, वरच्याचा वरच्याचा गुणाकार, इथं गुणाकार आहे. हा, गुणाकार असेल तर वरच्याचा सर्वांचा गुणाकार, मला कट्यात बसवायची गरज नाही. ओके, मग आता बघ, 5 × 10 म्हणजे 50, 50च्या दुप्पट 100, खाली किती आलं दादा 100. मग आता याला 72/100 आहे, मग 100 ने याला भागायचे, भागत बसू नको. एकावर जेवढे झिरो आहेत, ही झिरो 1 राहो, 2 राहो, 3 राहो, 4 राहो, 5 राहो, किती बी राहो, हे बघ बघ एकदम सोपं. 72ला 72 लिहायचे, खाली किती झिरो आहेत दादा, 2 झिरो आहेत. तर ह्या 2 अंक 1 2 सोडून इथं पॉईंट द्यायचा, हे त्याचं उत्तर 0.72. कुठं आहे 0.72, हे त्याचं उत्तर आलं. काय आलं बेटा 0.72. यालाच म्हणायचं बोडमास. ओके, किती सिंपल साधा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे. आणि याचे जर नियम तुम्हाला जर पाहिजे असतील, तर ऍडिशन म्हणजे बेरीज वजाबाकीचे नियम जर कळत नसतील, गुणाकाराचे नियम कळत नसतील, म्हणजे प्लस मायनस जे आहेत ते जर कळत नसेल, तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा की सर त्याच्यावर व्हिडिओ बनवा, मी त्याच्यावर बनवतो. आणि तशी बी माझी बेसिक बॅच
चालू होणार आहे. ते बेसिक बॅच तुम्ही सुद्धा बघू शकता. कारण त्या बेसिक जर जमलं तर तुम्ही मॅथचे आउट ऑफ मार्क घेऊ शकता. ओके. आउट ऑफ मार्क घेतले की तुमचा रिझल्ट 100% आला. चला पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट 8वा क्वेश्चन. 8वा बघा. बाबा इथं एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल. याला काही बघायची गरजच नाही आणि सांगायची पण गरज नाही दादा. हे एवढा सोपं आहे. बघा. हे एवढं आहे. याचं उत्तर काय म्हणाले? नागपूर ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला क्वेश्चन. 5/9 5/9 प्लस 12/9 प्लस 18/9 प्लस 4/9. जेव्हा याचा छेद समान असतो ना, जेव्हा याचा छेद समान असतो तर ह्या टोटल वर्जांची काय होते दादा? बेरीज होते. 12 आणि 18 म्हणजे किती? हे 8 आणि हे 10, 20, 30 झाले. 35. 35 आणि 4 किती? 39. ओके. आणि आता मग जर छेदाची जर तू जर बेरीज करत असशील तर तो इथं चुकलास दादा. छेद जर समान असेल तर फक्त तुला एक छेद घ्यायचा म्हणजे तुझं उत्तर आलं 39/9. तुला दिसतंय पहिलंच ऑप्शन आहे. मग पहिल्याला ठोकायचं. ओके. 39/9. बाहेर पोळी कुठं पळायची गरज आहे का? कुठंच नाही. काय गरज नाही. चल मग नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. आता रिकाम्या जागा भरा. भरतो बापू. हे बघ 125 हे 35. ओके. तर इथं काय? इथं एक भरायचे, इथं एक भरायचे आणि याचं उत्तर आहे 180 म्हणजे 180. याचं उत्तर आहे बेटा 180. तुला 180 आणायचे. मग पहिला ऑप्शन ठेवून बघ 125. हां, ह्या इथल्या जागी इथं काय ठेवूत? मायनस ठेवूत. इथं 35 आणि इथल्या जागी इथं गुणाकार टाकूत. इथं 2. ओके. तर गडचिरोली SRP 2024 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर मला सांगा 125 मधून 125 मधून 35 गेले. किती उरले भाऊ? किती? 90. 90 गुणिले 2 म्हणजे किती? 180. आपल्याला पुढे जायची गरजच नाही. पहिल्यालाच ठोकून टाकायचं. म्हणजे मायनस कॉमा एक्स इथं ठेवल्या तर इक्वल टू काय येणार आहे? 180 येणार आहे. बाहेर पुढे जायची गरज पण नाहीये. ओके. तसंच बघा इथे डिवाइड ठेवलं 35 ने याला जर भागलं तर किती येणार? 35 हे 35 म्हणजे किती? 5 5 7 35 5 5 25 म्हणजे यालाच भागच जात नाही. म्हणजे पुढे 180 यायचा प्रश्नच नाही. ओके. हे इथंच कटलं. हे असं झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन. जर 3 प्लस 4 बरोबर 12 आहे, तर 4 प्लस 4 16 आहे. तसंच 3 प्लस 3 म्हणजे किती? आता बघ या टाईपचे क्वेश्चन पडतात. जळगाव पोलीस 2024 हे बोर्ड मास्टर्स मध्ये असे क्वेश्चन येतात बोर्ड मार्क मध्ये. तर इथं आपण कोणतं? आता बघा इथं प्लस आहे. काय माहित आहे? इथं आहे आपल्याला प्लस. ओके. इथं आहे प्लस. तर ह्या प्लसच्या जागी मी काय टाकू की 12 येईल? इथं गुणाकाराचं जर साइन टाकलं तर 12 येते. 4 त्रिकम 12. ओके. इथं जर गुणाकार टाकलं 4 चोक 16. ओके. इथं गुणाकार टाकलं 3 त्रिक 9 म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे मग? 9. किती असणार आहे? 9. जळगाव पोलीस 2024. ओके. तर चला तर मग जर तुम्हाला असेच जर दररोजचे जर 10 क्वेश्चन जर पाहिजे असेल तर आपण दररोज आजचा पहिला क्लास असल्यामुळे आपण 10 क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. तसंच हळू हे क्वेश्चन आपण वाढवत जाऊ जसं आपल्याला टाइम भेटला. ओके बेटा. तर असे नवीन क्वेश्चन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रापर्यंत जरूर पाठवा. जे की होतकरू आहेत आणि त्याला हे फायदा झाला पाहिजे. त्याला 1-2 मार्क आपल्याला आपल्या मार्फत ते क्वेश्चन आपल्याला म्हणजे भेटले पाहिजे. ओके बेटा. चला बाय.